थेट दृश्य वायनाडमधून। राहुल गांधी वायनाडमधून नामांकन अर्ज भरतायत, त्या ठिकाणची ही दृश्य आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या बहीण प्रियांका गांधी आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन आज राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये हा उमेदवारी अर्ज भरण्याआधी केलेला आहे। ते याच ठिकाणाहून दुसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात असतील। या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे। डाव्या आघाडीच्या उमेदवार ॲनी राजा, काँग्रेसकडून राहुल गांधी आणि भाजपनं के सुरेंद्रन यांना मैदानात उतरवलेलं आहे। तर वायनाडमध्ये राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतानाची ही दृश्य आहेत। एका टिप्पणीमुळे खासदारकी त्यांची रद्द झालेली होती, त्यानंतर त्यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली। यासाठीची कोर्टाची लढाई त्यांनी लढलेली होती आणि यानंतर आता पुन्हा एकदा वायनाडमधूनच निवडणुकीच्या अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। रिंगणात ते उतरतायत। आहेत प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे इतर महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित असताना राहुल गांधी दुसऱ्यांदा वायनाडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरतायत। वायनाडची जनता ही माझ्यासाठी फक्त मतदार नाहीये, तर हे संपूर्ण माझं एक कुटुंब आहे। इथल्या ज्या अनेक समस्या आहेत, मग तो वन्य प्राण्यांच्या मानवी वस्तीत घुसण्याचा मुद्दा असेल किंवा इतर अनेक मुद्दे असतील, इतर अनेक समस्या असतील इथल्या, या संदर्भात सातत्यानं याआधी आवाज उठवत आलोय। आता यापुढे आपण एकत्रितपणे पुन्हा एकदा या संदर्भात आवाज उठवूया, असं राहुल गांधींनी म्हटलंय। वायनाडमध्ये राहुल गांधी यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। इथे तिरंगी लढत आहे। भाजप, काँग्रेस आणि डाव्या आघाडीच्या उमेदवार अशी ही इथली तिरंगी लढत आहे। पुन्हा एकदा दुसऱ्यांदा वायनाडमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राहुल गांधी उतरतायत।